नमस्कार मित्रांनो, अल्फा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात अडुळसा या औषधी वनस्पतीचे औषधी उपयोग व माहिती. मित्रांनो, अडुळसा ही जी वनस्पती आहे, या वनस्पतीचे पाने मोठी आणि भाल्याच्या आकारासारखी असतात. या वनस्पतीच्या फळांना कवच असते आणि प्रत्येक फळामध्ये 4 बिया असतात. या वनस्पतीचे फुले पांढरी किंवा जांभळी असतात. अडुळशाचे मूळ स्थान हे भारतात आहे. यात पांढरा व काळा अशा 2 जाती आहेत. यास पांढरी फुले येतात. अडुळशाचे झाड सुमारे 2.5 ते 3 मीटर उंचीचे वाढते. मित्रांनो, ह्या झाडाचे मुळे, पाने, फळे व फुले इत्यादी भाग हे उपयुक्त आहेत, औषधी आहेत. मित्रांनो, जाणून घेऊयात ह्या वनस्पतीचे गुणविशेष. मूळ गर्भ निष्क्रम उपयोगी, उन्हाळे लागणे, श्वेतप्रदर यात मूळ उपयोगी आहे. अडुळशाचे झाड हे कडू जहाल आहे, गारवा उत्पन्न करणारे आहे, वातकारक आहे, श्वासनलिकेच्या दाहात उपयोगी पडणारे आहे. तसेच मित्रांनो, कुष्ठरोग, रक्ताचा अशुद्धपणा, हृदयविकार, तृषा, दमा, ताप, वांती, स्मृतिभ्रंश, कोड, क्षय, कावीळ, मुखरोग ह्या सर्व व्याधींवरती अडुळसा उपयोगी ठरतो. आयुर्वेदिक आहे. मूत्रवर्धकमुळे खोकला, दमा, नेत्रविकार, ताप, परमा यात सुद्धा हे झाड उपयोगी पडतं आपल्याला. तसेच मित्रांनो, अडुळशाच्या मुळा, पाने, फुले औषधीसाठी वापरले जातात. मित्रांनो, सर्दी, खोकला, दमा इत्यादी विकारांवर अडुळसा खूप गुणकारी आहे. आयुर्वेदानुसार खोकला, कावीळ, दमा, श्वास, कफ, क्षय, त्रिदोष, मूख, मूत्रघात, सूज इत्यादी विकारांवर अडुळसा आयुर्वेदिक म्हणून उपयोगी ठरतो. मित्रांनो, जाणून घेऊयात या अडुळसा या औषधी वनस्पतीचे उपयोग. मुळे, पाने व फुले स्वदेशी औषधात, सर्दीचं औषध असेल, कफ असेल, श्वासनलिकेचा दाह असेल किंवा दम्याचे जे औषध असेल त्याच्यामध्ये उपयोगी पडतो. पानांचा रस आले किंवा मधाबरोबर जुनाट श्वासनलिकेचा दाह व दमा यात गुणकारी आहे. वाळवलेली पाने सिगारेट बनवून दम्याच्या आजारासाठी वापरली जातात. पानांचा रस अतिसार व आमांशात वापरतात. पानांची भुकटी दक्षिण भारतात हिवतापासाठी वापरली जाते. पाने संधिवातात पोटीस म्हणून सांध्यावर तसेच सूज आणि तंत्रिकाशूलात वापरतात. क्षुद्र दर्जाच्या जीवांना पाने विषारी, पानांचा अल्कोहोलमध्ये बनवलेला अर्क माशा, पिसू, गोम, डास व इतर कीटकांना विषारी असतात. ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. आयुर्वेदात या वनस्पतीचा वापर खोकल्यावर होतो. या अडुळसाच्या फुलांची भाजीही बनवली जाते. तर मित्रांनो, ही होती अडुळसा या औषधी वनस्पतीची माहिती. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.